झाला एक प्रॉब्लेम रस्त्यामध्ये। आता आम्ही वाई इथे म्हणजे पुन्हा सोडून पुढे थोडा आलो आहे। तर आमच्या गाडीच्या म्हणजे एक्सिलेटरचे जे याचा गिअरबॉक्सचा ना तो जरा काय बोलतात ती एक पार्ट गाडीचं काम चालू आहे। काहीच प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। छोटासा प्रॉब्लेम होता पण जरा टेन्शन आलं होता। आता निघलो इथून। जर रस्त्याला शोरूम लागला तर शोरूम मध्ये जाऊ तिथून सेट गोव्याला झाले आपण। मग गॉगल कुठून आणले होते तुम्ही? हा गॉगल कुठून आणले? गाईस एक चमत्कार झालाय कारण की एवढ्या गर्मीमध्ये इथे पाऊस पडायला लागला आणि म्हणजे खूप गरम होत होता आणि गाडीतून पण झोपलेलो। तर उठतो बघतो आता काले कराडच्या इथे पुढे आलोय। शक्य इथे रोड वगैरे भिजलेत। जेवायला थांबलो होता इथे झाडाखाली मस्त शेत आहे। तर आता घेतोय जेवायला। मटन आहे, कोलंबी आहे, मितांश अशी जेवायची मजाच वेगळी। शेतात बसून एकदम मस्त वातावरण पावसाली। गाई बघू शकता पाऊस पडतोय कसा। जेवायला असल्या मला झालं जेवण। आमच्या घरी नवीन ब्लॉगर तयार होत आहे। मितांश मितांश बोल। ए मितांश बोल ना आता बोल। मगाशी बोलतो चालू कर ना। गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असली पाहिजे। तर सकाळचे वाजलेत आता 4:30 आणि खूप दिवसानंतर म्हणजे 1 वर्षानंतर मी चाललो आहे फिरायला। गोव्याला चाललो आहे। कोण कोण आहे सांगू तुम्हाला। भाऊजी साहेब आमची आणि ते धनंजय आत्याचा मुलगा माझ्या 4-5 जण अजून होते। ते टायमावर कॅन्सल झाले, असं प्रॉब्लेम झाला त्यांचा म्हणून। तर जाम दिवसानंतर म्हणजे इच्छा होती जायची की जाऊ 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 करून। तर आज चाललो आहे एप्रिलमध्ये आणि माझा पण प्रॉब्लेम होता सो एप्रिलमध्ये चाललो। नेक्स्ट मंथमध्ये पण नव्हतं जाऊ शकत म्हणून कॅन्सल केलं। तर आम्ही 4 जणच चाललो आहे। खूप एन्जॉय करू, जाम भारी भारी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करीन। एन्जॉय करा तुम्ही पण। चला निघूया। जाता आताच भेटतो। आता जरा लवकर उठलो आहे, दादाचं येत आहेत आता न्यायला। चला दादा आले आणि मितांश आहे ना। मितांश मितांश मजा करायची आपण। ताई आहे सोबत आणि धनंजय त्याला आता आणायला जायचं सोबत। लेट झाला आम्हाला निघायला। मितांश कुठं जायचं आपण पहिला नंतर? जाम मजा करू आपण सगळे। रोजचे ब्लॉग बनवा ग। आता सर्व आलेत, सकाळ झाली। निघता निघता आता असं सोडायला लागेल आम्हाला। चला चला भेटू, बाय बाय। चलो थँक्यू थँक्यू। चला वेदांत चल चलो निघूया आता। चलो बाय बाय। बघू शकता खूप सुंदर असा क्लायमेट झाला सकाळचा। गरमी पण तेवढीच वाढणार आहे। आज लास्ट डे आहे रेड अलर्टचा। मितान शेट ए मितान शेट राग आले ए मितान शेट राग आले कानोले ए मितान फेमस केली मी चांगला आता ही कानोले अरे रिओ निघला बाबा। ए बोलतो ना तोरशील का तोरशील एकदम परफेक्ट। तू सबस्क्राइबर किती आहेत? किती आहेत माझे सबस्क्राइबर माहिती तुला? तुझं नाही त्याचं किती सबस्क्राइबर किती आहेत? तुझे सबस्क्राइबर किती आहेत रे? 16 मिलियन। तू कुठे व्हिडिओ बघतो माहिती का? बारके बोल सकाळी निघता निघता 6 वाजले आम्हाला। तर आता जस्ट पोचलो लोणावळ्याला। 9 वाजले जाता। संध्याकाळचे 6-7 वाजतील पोचतो असतो गोव्याला। मध्ये थांबू कुठेतरी जेवण वगैरे करायला। मग थांबलो लोणावळ्याला इथे फूड मॉलच्या इथे नाश्ता वगैरे केला आणि आता निघलो डायरेक्ट एक्सप्रेसवरून। जरा ट्रॅफिक भेटलेली तर झोपलेलो, मगाशी उठलो। तुला कंटाळा येतो गाडीत बसून बसून ट्रॅफिकमुळे। तर आणि जास्त गरमीमुळे जास्त दिवस नाही थांबायचो गोव्यात। तर मालवणला जाऊ। आता थांबल्या PUC टाकायला कारण की आमची गाडीची PUC संपले। करून घेऊ आता ही गाडी। पुण्यात पोचला तर जस्ट एक्सप्रेस सुटला पुण्यात आहे। झाला एक प्रॉब्लेम रस्त्यामध्ये। आता आम्ही वाई इथे म्हणजे पुन्हा सोडून पुढे थोडा आलो आहे।
तर आमच्या गाडीच्या म्हणजे एक्सिलेटरचं जे याचा गिअरबॉक्सचा ना तो जरा काय बोलतात ती एक पार्ट आहे तो जरा गंजला आहे म्हणजे खराब झाला आहे. त्यामुळे गॅरेजवर शोधता आम्ही कमसे कम 18 ते किती किलोमीटर पुढे आलो. तर नशीब आमचं गॅरेज भेटलं एक. तर त्या गाडीचं काम चालू आहे. तर 1-2 तास आता इथेच जाणार आहेत. गाडीचं काम चालू आहे. होईल आता पुढे झाल्यावर शोरूम मध्ये जाऊया गाडी घेऊन. इथे तो नाही होणार. भाऊ आपल्याला करून दिला एक छोटासा असा काहीच प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. छोटासा प्रॉब्लेम होता पण जरा टेन्शन आलं होता. आता निघलो इथून. जर रस्त्याला शोरूम लागला तर शोरूम मध्ये जाऊ. तिथे तो पार्ट चेंज करून घेऊ जाता जाता. काय नाही आता दुपार पण झाली आहे. इथे तेवढी गरमी नाही आपल्या बॉम्बे एवढी. बॉम्बेमध्ये तर खूप आहे. इथे 37 35च्या आसपास आहे डिग्री. आपल्या इथे 43 म्हणजे खूप झाली. तर ठीक आहे आता इथून निघलो वाईवरून. आता पुढे सातारा म्हणजे साताऱ्यामध्येच लेफ्टला आहे बोलले ते की शोरूम आहे तिथे. तिथे गेल्यावर बघू भेटतो का. तर थोड्या वेळाने थांबू जेवायला वगैरे. भूक नाही लागली मग खाले. सेट गोव्याला झाले आपण. मग गॉगल कुठून आणले होते तुम्ही. हा गॉगल कुठून आणले. मम्मीने कुठे आणला. मम्मीने मला का नाही आणला. मला का नाही आणला. मला इथे पण जाम गरमी आहे. आता थांबलोय शोरूमवर इंडियाच्या. आपला गाडीचा पार्ट चेंज करायचा होता. तर आता ते जेवायचा टाइम झाले म्हणून इथे बसून राहिलो आहे. तर गरमी एवढी आहे ना डेंजर. तर बघूया आता किती टाइम लागतो त्यांना. आणि मग इथून निघू. नंतर पुढे कुठेतरी जेवायला थांबू. जेवलो नाही अजून. नंतर जेवू कारण की खूप काही खाल्लं आहे. भूक पण नाही तेवढी. नंतरच जेवू. दाखवतो तुम्हाला. गाडी आहे आणि हा शोरूम आहे. ते साताऱ्याच्या इथे लेफ्टलाच आहे. थांबलो त्यांचं जेवायला टाइम झालाय. तर हायवेच्या बाजूलाच आहे. काहीच एक चमत्कार झालाय कारण की एवढ्या गरमीमध्ये इथे पाऊस पडायला लागला. आणि म्हणजे खूप गरम होत होता आणि गाडीतून पण झोपलेलो. तर उठतो तो बघतो तर आता काले कराडच्या इथं पुढे आलोय. तर तिथे पाऊस पडायला लागला. म्हणजे दाखवतो मला इथं मस्त वास वगैरे सुटलाय. म्हणजे पहिला पाऊस कसा असतो तसा पाऊस पडायला लागला. आम्ही दाखवतो तुम्हाला. शक्य इथे रोड वगैरे भिजलेत. जेवायला थांबलो आता. इथे झाडाखाली मस्त शेत आहे. निदांश भूक लागली तुला. तर आता घेतोय जेवायला. मटन आहे, कोलंबी आहे. निदांश अशी जेवायची मजाच वेगळी. शेतात बसून एकदम मस्त वातावरण. पावसाली उन्हाळ्यात पाऊस पडत. सागाही झाला भाई. हे वितांश जेवणार ना तू. भूक लागली. मटन आहे. कोलंबी इथे बस. इथे गाई बघू शकता पाऊस पडतोय कसा. जेवलो असल्या मला झालं जेवण. मितांश जेवला का. हा ना. तर गाईज आताच बघा जेवण वगैरे झाले. पॅक केलंय सर्व. निघूया आता. कसा पाऊस पडतोय मला खरंच म्हणजे जाम थंड वातावरण झालंय. ते रोड वगैरे बघू शकता भिजलंय. आणि मस्त शेतात जेवलो. भूक लागलेली खूप. दादा इथे हा हे पापडा मग गरम ना. ऊन किती पडत होता मग. आता पाऊस पडायला लागला. तर चला निघूया आता इथून. डायरेक्ट गोव्यालाच जाऊ. 6-6:30 वाजतील आमच्या अंदाजाने इथून जायला. चला भेटूया तिकडेच. ए मितांश शेठ चल. आमच्या घरी नवीन ब्लॉगर तयार होत आहे. मितांश बोल. ए मितांश बोल ना. आता बोल. मगाशी बोलतो चालू कर ना. आता नको बोलतो.
मग कोणाचा बनवतोय मी? माझाच बनवतोय मी, तुझा कोण नको तुझा बनवू. बनव आता तू. तू बोल ना मग. हॅलो गाईज, बोल तुझा तू ब्लॉग शूट कर ना. माझ्यात काय हो हो एकदम चुप. हो चुप चुप चुप. हाताची काही तोंडा उभं घे. काही केलंय का ब्लॉग चालू? मितांश ए परल ब्लॉगर. अरे ब्लॉगर मोबाईल टॅक्सी खाली. ए परत स्टार्ट कर मग आता. स्टार्टिंग पासून पहिला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा घे मी बोलतो घे. हो सेट घे घे घे. तो पाऊस पडल्यावर जरा वातावरण एकदम मस्त झालंय. म्हणजे खिडक्या खुल्ल्या ठेवून जरा हवा वगैरे एकदम थंड येते. मिथान भाई आमचा पिसालले ब्लॉग बनवून बनवून. कशाला थांबायचं तुला? अरे चाल तिकडे, नंतर काढू तर. पुढे आहे भारी नदीवर. तर दादा आता आपण अर्धा पल्ल्यापासून जास्त पार केला. म्हणजे 200 किलोमीटर फक्त बाकी आहे. 3 तासाची रनिंग अजून बाकी आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा व्ह्यू. मितांश जायचा? हाँ बोलो, इधर आ, बोलो इधर देखो. हॅलो गाईज. गाईज आता म्हणजे संध्याकाळ झाली, झोपूनच चालले दिवस. आणि चहा प्यायला थांबलेलो तिथे, काय आठवण नाही पडली मला शूट घ्यायची. तर जस्ट निघलो इथून. आता 2.5 तास लांब आहे अजून आमच्यापासून गोवा. 2.5 तास लागतील पोचायला. म्हणजे 140 to 130 किलोमीटर बाकी आहे इथून. तर इथून स्लो जाणार आहे. 8:30 ते 9 वाजेपर्यंत आम्ही गोव्यात पोचू. हां, मग नंतर जेवायचं, थोडा बीचवर जायचा, तिला फिरून फिरायचं आणि झोपायचं. हां, मग उद्या जाऊ बीचवर. हां चला गाईस, तर तिथं जाऊनच भेटतो. कारण की इथे नेटवर्कचा जाम प्रॉब्लेम आहे आणि चार्जिंग पण कमी आहे मोबाईलमध्ये. तर गाईज आता पोचू गोव्यामध्ये 15 मिनटामध्ये. म्हणजे आता काहीतरी 10 का 15 किलोमीटर बाकी आहे. तर एकदम टायर्ड झालं, एकदम जाम ट्रॅव्हल झालं पहिल्यांदा भरपूर दिवसांनी. आणि गाडीमध्येच बसून तरी पण आम्ही 3 तास असेच घालवले बाहेर, असे फिरून जेवायला वगैरे. हे बाईने जास्त त्रास दिला झोपून. एकदम बाई फुल झोपतं, अख्खे दिवस मोबाईल वापरतं. हां तेच करतो. हां आमची वाट लावून दिसतोय. बीच वर जायचं या टायमात मारतील ना पोलीस आपल्याला. हा का? बरं आहे ना माहिती. तर गाईज फायनली आम्ही पोचलोय गोव्यामध्ये. आणि खूप लेट म्हणजे झालं आम्हाला. 8:30 वाजले पोचता. तर आता डायरेक्ट जाऊ रूमवर. रूम बुक केलेलं आहे पहिलेच. तर जाऊया आता रूमवर डायरेक्ट. फ्रेश वगैरे होऊ, बघू काय मार्केट वगैरे फिरू, जेवायची वगैरे तयारी करू. बाई तू झोपशील आता? त्याच्या डोल्यावर झोप पहिल्यापासूनच आहे. आता नाही जाणार स्विमिंग पूल मध्ये. स्विमिंग पूल केलं मी बुक. आता उतरायचं, तुला गेल्या गेल्या फिकून देणार डायरेक्ट. आता पोचलो हॉटेलवर, जो बुक केलाय डाबोटेल लक्झरियस गोवा, हा हॉटेलचं नाव आहे. हा हॉटेल आहे इथे बघू शकता. शोधायला उतरलेलो गाडीतून, गाडी पण आली आपली पाठीमागे. तर हा हॉटेल आहे, एकदम मोठा हॉटेल आहे.
या मोठे हॉटेल आहे. ओके मधी